माझ्या बाळा, जरा शांत हो. आधी डोळे मीट आणि मी काय सांगतोय ते एकाग्र चित्ताने ऐक. तू अनेक दिवस, अनेक महिने अत्यंत अस्वस्थतेत काढलेस ना. तुझ्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता, माझं काय चुकलं? मी तर सगळ्यांना प्रेमाने जवळ केलं, मग माझ्याच नशिबी हा अन्याय, हा त्रास आणि हा अपमान का आला? तुझ्या या प्रत्येक प्रश्नाचा टाहो माझ्यापर्यंत पोहोचत होता. तू रात्रीच्या अंधारात जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असायचं, तेव्हा उशीत तोंड घालून जे अश्रू ढाळलेस ना, त्या प्रत्येक अश्रूचा थेंब माझ्या चरणावर पडला आहे. मी तुझी तडफड पाहत होतो. अनेकदा तुला वाटलं असेल की स्वामी माझं ऐकत नाहीत, स्वामी गप्प का आहेत? पण बाळा, मी शांत होतो, गप्प नव्हतो. मी योग्य वेळेची वाट पाहत होतो. कारण कर्माचं चक्र जेव्हा फिरतं तेव्हा त्याला वेळ द्यावा लागतो. ज्या व्यक्तीने तुझा विश्वासघात केला, ज्याने तुझ्या चांगुलपणाचा आणि साधेपणाचा गैरफायदा घेतला, जी व्यक्ती तुला संकटाच्या खाईत ढकलून स्वतःचा स्वार्थ शोधत राहिली, तिला वाटलं की ती जिंकली. त्या व्यक्तीला वाटलं की ती तुला उद्ध्वस्त करून सुखाने राहील. पण ती हे विसरली की तुझ्या पाठीशी जगाचा मालक उभा आहे. आज मी तुला सांगायला आलोय, आता तुझा त्रास संपला आहे आणि त्या व्यक्तीची काळी रात्र सुरू झाली आहे. हो, हीच ती वेळ आहे ज्या अंधारात तू इतके दिवस चाचपडत होतास. तो अंधार आता तिच्या आयुष्यात पसरणार आहे. तिने तुला मारलेले टोमणे, तुला दिलेला मानसिक त्रास, तुझ्या विरोधात रचलेली कारस्थानं, या सगळ्याची परतफेड करण्याची वेळ आता आली आहे. कर्माचा न्याय फार कठोर असतो बाळा. जेव्हा देव न्याय करतो तेव्हा कोणाचीही शिफारस चालत नाही. बाळा, या जगात कर्माचा नियम कधीच चुकत नाही. ज्याने जसं पेरलं आहे त्याला तसंच भोगावं लागतं. हा सृष्टीचा आणि माझा नियम आहे. तू विचार करत असशील की मी तर प्रत्येकाचं भलंच इच्छिलं, कोणाबद्दल मनात वाईट विचारही आणला नाही. मग माझ्याच वाट्याला इतकी फसवणूक आणि दुःख का आलं? माझ्या पाडसा, तू जे सहन केलंस ती तुझ्या संयमाची आणि विश्वासाची परीक्षा होती. तू त्या परीक्षेत पूर्णपणे उत्तीर्ण झाला आहेस. पण ज्या व्यक्तीने तुझ्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतला, जी व्यक्ती तुझ्या अश्रूंकडे बघून आतल्या आत हसली, तिने स्वतःसाठी कर्माचा सर्वात कठीण खड्डा खोदला आहे. तिला वाटलं होतं की तिचं हे पाप, तिची ही कारस्थानं कधीच समोर येणार नाहीत. ती स्वतःला खूप हुशार समजत होती. पण ती व्यक्ती हे विसरली की वर बसलेला देव सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. माझ्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधार नाही. आता त्या व्यक्तीचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. तिने तुला दिलेल्या प्रत्येक वेदनेचे, प्रत्येक अपमानाचे आणि
तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूचे व्याजासहित देणे आता तिला भरावे लागणार आहे. जेव्हा कर्माची लाट येते तेव्हा मोठे मोठे अहंकार आणि कटकारस्थानं वाहून जातात. तू फक्त शांत राहा आणि बघत राहा. ज्या हातांनी त्यांनी तुझ्या आयुष्यात काटे पेरले होते त्याच काट्यांवर आता त्यांना चालावे लागणार आहे. कर्माचे हे चक्र आता इतक्या वेगाने फिरणार आहे की त्यांना सावरणंही कठीण होईल. तुझा विश्वास माझ्यावर आहे ना? मग निश्चिंत राहा. आता न्याय नक्की होणार. अंधार जितका दाट असतो तितकीच पहाट जवळ आलेली असते. पण तुझ्या आयुष्यातला अंधार आता संपला असून तो शत्रूच्या आयुष्यात प्रवेश करत आहे. हो बाळा, ज्या शत्रूने तुला रात्रंदिवस मानसिक त्रासात ठेवलं, ज्याच्यामुळे तुला अनेक रात्री विना झोप काढाव्या लागल्या, आता त्याचीच काळी रात्र सुरू झाली आहे. तिची ती खोटी प्रतिष्ठा, त्या व्यक्तीचा तो खोटा गर्व आणि अहंकार आता एका क्षणात मातीला मिळणार आहे. तिने तुझ्या विरोधात जितक्या गुप्त बैठका घेतल्या, जितके कट रचले, ते सगळे कट आता तिच्याच वर उलटणार आहेत. ज्या लोकांच्या समोर त्या व्यक्तीने तुझी बदनामी केली, तुझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, तेच लोक आता तिची खरी लायकी ओळखतील. सत्याचा विजय होण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा असत्याची पुरती वाट लागते. आता त्या व्यक्तीला ना दिवसा चैन पडेल ना रात्री झोप येईल. ज्या मानसिक अस्वस्थतेतून तू गेलास तीच अस्वस्थता आता तिच्या पाचवीला पुजणार आहे. तिला समजणारच नाही की हे संकट कुठून आणि कसं आलं. कारण हा मानसाने केलेला वार नाही, हा स्वामींचा थेट दणका आहे. जेव्हा माझी काठी पडते तेव्हा आवाज होत नाही, पण समोरचा माणूस पूर्णपणे हतबल होतो. शत्रूचा अस्त आता अटळ आहे. तू फक्त तुझ्या मनातील भीती सोडून दे. माझ्या बाळा, तू जेव्हा स्वतःला खूप एकटं समजत होतास ना, जेव्हा संपूर्ण जग तुझ्या विरोधात उभं ठाकलं होतं, अगदी तुझ्या जवळच्या लोकांनीही तुझी साथ सोडली होती, तेव्हा तुला वाटलं असेल की तू या विश्वात संपूर्ण एकटा पडला आहेस. पण मी तुला सांगतो, तू एका क्षणासाठीही एकटा नव्हतास. तू जेव्हा हताश होऊन डोकं टेकवून बसला होतास तेव्हा मी माझ्या अदृश्य हातांनी तुला कवटाळलं होतं. तू जेव्हा जेव्हा खचलास तेव्हा मीच तुझा पाठीराखा बनून तुला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली. लोक तुला सोडून गेले कारण ते तुझ्या सुवर्ण काळाचे साक्षीदार होण्याच्या लायकीचे नव्हते. मी तुझ्या आयुष्यातून त्या सर्व विषारी लोकांना बाजूला केलं आहे, ज्यांनी तुझ्या प्रगतीला खीळ लावली होती. मी शांत होतो कारण मला पाहायचं होतं की तू माझ्यावर किती निष्ठा ठेवतोस. तू तुझा विश्वास ढळू दिला नाहीस आणि म्हणूनच आज मी स्वतः तुझ्या रक्षणासाठी ढाल बनून उभा आहे. आता तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची धमक जगात कोणाचीही नाही. माझ्या छत्रछायेखाली तू पूर्णपणे सुरक्षित आहेस. ज्या हातांनी मी तुला सावरलं आहे त्याच हातांनी आता मी तुला समृद्धीच्या शिखरावर बसवणार आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू पुसून टाक, कारण आता रडण्याची वेळ तुझी नाही तर
तुझ्या शत्रूची आहे. तुझ्यावर झालेल्या अन्यायाची सीमा आता ओलांडली गेली आहे आणि म्हणूनच आता अन्यायाचा अंत होणे अनिवार्य आहे. जितके दिवस तू गप्प बसलास, जितका संयम तू दाखवलास, त्याला लोकांनी तुझी कमजोरी मानलं. पण त्यांना हे माहीत नव्हतं की संताचा आणि देवाचा संयम जेव्हा सुटतो तेव्हा अन्यायाचे साम्राज्य उद्ध्वस्त होतं. त्यांनी तुला अडकवण्यासाठी रचलेले सगळे सापळे आता एकामागून एक निष्फळ ठरणार आहेत. जे अपशब्द तुला बोलले गेले त्या प्रत्येक गोष्टीचं सत्य आता जगासमोर उघड होणार आहे. तुझ्या निष्कलंक मनाची आणि प्रामाणिकपणाची साक्ष आता खुद्द वेळ देईल. बघता बघता परिस्थिती अशी बदलेल की तुला त्रास देणारेच तुझ्यासमोर माना झुकवतील. पण बाळा, तू तुझा मोठेपणा सोडायचा नाहीस. तू सत्याच्या मार्गावर चालत राहिलास म्हणूनच आज स्वामी तुझा न्याय करत आहेत. सत्याचा सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा खोट्याचा आणि कपटाचा सगळा अंधार एका क्षणात नाहीसा होतो. तुझ्या आयुष्यातील अन्यायाचा काळ आता संपला आहे. आता फक्त आणि फक्त न्यायाचा आणि सत्याचा उदय होणार आहे. अनेक दिवसांपासून तू एक अनामिक मानसिक दडपणाखाली जगत होतास. आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह, कामात येणारे अडथळे आणि शत्रूंची नजर या सगळ्यामुळे तुझा श्वास कोंडला गेला होता. तुला वाटत होतं की या दलदलीतून मी कधी बाहेर पडू शकेन की नाही. पण आज मी तुला माझं वचन देतो, या प्रत्येक बंधनातून तुझी आता कायमची सुटका होत आहे. तुझ्या डोक्यावर असलेलं चिंतेचं आणि तणावाचं सावट आता कायमचं हटणार आहे. ज्या आर्थिक अडचणींनी तुला ग्रासलं होतं त्या अडचणींचे मार्ग आता आपोआप मोकळे होतील. तुझी अडकलेली कामं आता वेगाने पुढे सरकतील. शत्रूने तुझ्या प्रगतीवर जोडलेली सर्व नकारात्मक ऊर्जा मी आता माझ्या तेजाने भस्मसात केली आहे. आता तुझं घर, तुझं मन आणि तुझं आयुष्य पूर्णपणे सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल. जो कोंडलेला श्वास तू आजपर्यंत घेतलास, आता तो मोकळा श्वास घेण्याची वेळ आली आहे. कोणतीही भीती मनात ठेवू नकोस. तू आता मुक्त झाला आहेस. तुला जखडून ठेवणारी सर्व साखळदंड मी स्वतः तोडून टाकले आहेत. बाळा, डोळे उघड आणि समोर बघ. तुझ्या आयुष्यात सुवर्ण काळाचा पहिला किरण पडला आहे. काळोखी रात्र आता संपली आहे आणि एक अत्यंत तेजस्वी मंगलमयी पहाट आता उजाडणार आहे. हा सुवर्ण काळ तुझ्यासाठी केवळ शब्द नाहीत, तर तुझ्या आयुष्यात येणारा अद्भुत बदल आहे. आता तू जे जे काम हाती घेशील त्यात तुला यशच यश मिळेल. तुझ्या बुद्धीला, तुझ्या कष्टांना आता योग्य ते फळ मिळण्यास सुरुवात होईल. आजपर्यंत ज्या लोकांनी तुला हिणवलं, ज्यांनी तुझ्या क्षमतेवर शंका घेतली, तेच लोक आता तुझं कौतुक करताना थकणार नाहीत. तुझा मानसन्मान समाजात कैक पटीने वाढणार आहे. हा सुवर्ण काळ तुझ्या आयुष्यात आनंदाची आणि समृद्धीची उधळण करेल. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य जे अनेक दिवसांपासून हरवलं होतं ते आता कायमचं परत येईल. हे दिवस सहज आलेले नाहीत, तर हे तुझ्या भक्तीचं आणि संयमाचं फळ आहे. या नव्या पहाटेचं स्वागत कर आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाक. भविष्याची चिंता आता सोडून दे, कारण मी तुझ्या भविष्याची संपूर्ण आखणी करून ठेवली आहे. आजपर्यंत तुझ्यासाठी जे जे दरवाजे बंद झाले होते ते सगळे दरवाजे आता एका पाठोपाठ एक उघडणार आहेत. तुझ्यासमोर अशा नवीन संधी चालून येतील ज्यांचा तू कधी विचारही केला नव्हतास. नोकरी असो, व्यवसाय असो वा तुझं वैयक्तिक आयुष्य, प्रत्येक क्षेत्रात तुला अफाट यश मिळणार आहे. तुझी रखडलेली कामं आता अकल्पनीय मार्गाने पूर्ण होतील. ज्या लोकांनी तुला मदतीस नकार दिला होता
तेच लोक आज तुझ्या पाठीशी उभे राहण्यासाठी रांगेत उभे राहतील. पण लक्षात ठेव, यश मिळाल्यावर तुझा नम्रपणा सोडू नकोस. ही यशाची शिखरे गाठताना तुझा हात माझ्या हातातच असावा. तू फक्त कष्ट कर, बाकी रस्ता सुकर करण्याची जबाबदारी माझी आहे. तुझ्या यशाचा वेग पाहून जग आश्चर्यचकित होईल. तुझा हा उत्कर्ष पाहून लांबून पाहत राहतील आणि जळत राहतील. पण तुझा बालही बाका करण्याची ताकद त्यांच्यात उरणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.